रेशीम गाठी, रेशीम गाठी। काय रे आदित्य, कसा आहे? मस्त। मेघना तू? मी बरी आहे। चहा झाला? हो। बरं मेघना, अर्चना थोडीशी वैतागली वाटतं ना? असं का म्हणताय? नाही म्हणजे काही कळलं नाही मला। तुझे बाबा आले होते काल परत, तुला कोणी काही सांगितलं नाहीये का? नाही, त्याचं काय झालं, काल आम्हाला यायला जरा उशीर झाला, त्यात मे बी राहून गेलं असेल। विजया सुद्धा काही बोलली नाही तुला? अहो नाही, तेच ना, उशीर झाल्यामुळे कदाचित राहून गेलं असेल। सतीशचा फोटो मागत होते ते। आदित्य, कशाला हवा असेल रे त्यांना फोटो? मला तरी काय माहिती काकू, मला कळलं की सांगतो ना मी तुम्हाला। बरं ए मेघना, तू प्लीज रागवू नकोसा, नाही म्हणजे अर्चना खूपच डिस्टर्ब वाटली ना म्हणून तुझ्याशी बोलले मी। हा बघा काय ते। हो बघते। काकू उशीर झाला, निघू आम्ही? अरे हो निघा निघा, मी पण काय बोलत बसले। चला हा बाय बाय। बाय। चल। घे पाणी। अय्या नाना, तुम्ही कशाला आणलात? मी घेतलं असतं ना। सासऱ्यांनी सुनेची सेवा करून असं कुठे लिहिलंय का? आणि सेवा केली म्हणजे काय केलं? फक्त पाणी आणून दिलं। घे। कशाने दमलीस एवढी? काही नाही हो नाना, जरा एक्झिबिशन साठी हॉलची चौकशी करायला गेले होते। पण वर्षातून एक दोनदाच एक्झिबिशन करायचं असं ठरवलं होतंस ना तू? हो ठरवलं होतं, पण मग विचार केला की काय हरकत आहे ना, तेवढाच आधार असंच ना। विजया, तुझा नवरा आहे ना, तो मुलगा आहे माझा, आणि मुलाचा चेहरा असा नुसता ओझरता जरी दिसला ना तरी आई बापांना कळतं मूल आनंदात आहे का काळजीत आहे। मग त्याने अगदी कुठल्याही मेकचा सुपरफाईन मुखवटा घातलेला असला तरी। अर्थात मी तुला काय सांगतोय, तू ही आई आहेस। अगं मूल एक कासावीस असलं ना की आईबाप 10 कासावीस होतात ग। आणि मग काही नाही, लगेच पंख पसरतात त्यांना कुशीत घेण्यासाठी आपोआप, बरोबर ना? साधारण काय झालं असावं याचा अंदाज येतोय मला। नाही पण मी आत्ताच फार खोलात शिरणार नाही, आणि तूही अमितला काहीही सांगू नकोस। या डेलिकेट सिच्युएशन मध्ये त्याचा इगो दुखावेल असं काहीही नको करूया आपण। आणि तूही लक्षात ठेव, अँड रिलॅक्स। अगदी काहीही झालं तरी आपण सगळे आहोत ना एकमेकांसाठी। मग वेडी करते तू, बस मी तुझ्यासाठी मस्त चहा करून आणतो। रडते काय ग येडबांबू? आलोच। काय ग, अजूनही तोच विचार चालू आहे का डोक्यात? हो रे, आपल्यापर्यंत होतो तोपर्यंत ठीक होतं, पण मलाही काहीच टोटल लागत नाहीये। त्यांनी तुझ्यावर पाळत ठेवायला एक माणूस नेमला, मग सारखे आपल्या मागे लागले होते की गोड बातमी द्या, गोड बातमी द्या। तेही काही पटण्यासारखं नव्हतंच, पण तू म्हणतेस तसं ते निदान आपल्यापर्यंत होतं। सतीशच्या मागे लागण्याचं काय कारण? म्हणजे आता तरी तसंच वाटतंय। बघ ना, त्यांनी सतीशचा फोटो मागणं, सतत त्याची चौकशी करणं, आणि नेमके याच काळात सतीशला ब्लँक कॉल्स येणं, हे
हे सगळं विचित्र आहे मेघना. माझी अवस्था तर इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. काय करावं काहीच सुचत नाहीये मला. मी काय म्हणतो मेघना, हम्म. तू भेट ना बाबांना, बोल त्यांच्याशी, समजाव त्यांना. मी बाबांना समजावू शकत नाही हाच तर प्रॉब्लेम आहे ना रे. मी बाबांना समजावू शकले असते तर म्हणजे माझ्यामुळे घरातल्या कोणालाही कुठलाही प्रकारचा त्रास झालेला मला नाही सहन होते. तुझी गोष्ट वेगळी आहे. अच्छा, म्हणजे मला त्रास देण्याचा तुला हक्क आहे हे तू मान्य केलंस तर? नाही म्हणजे आय मीन टू से काय? चिल. द्या. हा काय आजची सभा संपायची का? नाही, का? अजेंड्यावर एक विषय घेऊन मग संपवूया. कुठला? बाबाजी. काय झालं आता? नाही म्हणजे त्यांचा आजार दिवसेंदिवस वाढत चाललाय, त्याच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे हे खरं आहे. नाही म्हणजे आदित्य आणि मेघनाच्या मागे लागलेच होते, काहीतरी गोड बातमी द्या गोड बातमी द्या म्हणून. आपल्या मागे लागले होते म्हणजे मुलांना गोड बातमी द्यायला सांगा हे सांगण्यासाठी. मी काहीतरी गंभीरपणे तुमच्याशी बोलते आणि तुम्हाला विनोद सुचतायत. हा नाही, आदित्य मेघनापर्यंत ठीक होतं हो, पण आता ते सतीश मागे लागले. फोटो काय, ब्लँक कॉल्स काय, कुणीतरी पाळतही ठेवत होतं म्हणे त्याच्यावर. नाही म्हणजे हे सगळं भयंकर आहे हो. सभ्य माणसाची लक्षणं नाही आहेत ही. असे कसे होय? आणि संजयनी हे ते बाबाजींच्या सांगण्यावरून करत असणार. नाही पण तुझं म्हणणं बरोबर आहे. वेळीच आपण काही केलं नाही तर हे प्रकरण हाताबाहेर जाईल. आणि आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि ते मी करणार आहे नाना. अरे आणि ते सुद्धा त्यांच्यासारखं अडून अडून नाही आहे, थेट त्यांच्या घरी जाऊन. म्हणजे माई नाना, मी डायरेक्ट त्यांच्या घरी जाणार आहे आणि माझ्या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट आणि माझं समाधान होईल अशी उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत तिथून हलणार नाहीये. नको रे बाबा, ते बाबाजींच्या आदेशावरून काही वाटेल ते करून बसले म्हणजे? अगे नाही नाही, ही माणसं खूप घाबरट असतात. ते आव आणतील पण आपला सतीश व्यवस्थित हँडल करेल. नाही पण सतीश थोडी काळजी घ्यायला हवी. ते जरी कोणाच्या सांगण्यावरून करत असतील आणि ती व्यक्ती जर तिथे असेल तर थोडा धोका संभवतो. मी का म्हणते, तुम्ही जा त्याच्याबरोबर, नाही तर तू अमितला घेऊन जा ना. माई तुम्ही काळजी करू नका. आणि तशीच गरज निर्माण झाली ना तर मी नानांना ताबडतोब फोन करेन. पण तशी गरज भासणार नाही. सणसणीत आवाजात 4 प्रश्न तोंडावर फेकले ना की सगळं पाणी उतरेल त्यांचं. मी सांगतो, लिहून घ्या. हे ग नाना अगं नाही, खरंच सांगतोय, तो हँडल करेल, काळजी करू नकोस. बोल रे. प्रोग्राम कुछ नहीं यार. अरे एकच तर रविवार मिळतो, सगळ्यापासून घरातच बसणार आहे तोच प्रोग्राम. अरे म्हणजे काय, मार्च जवळ येतोय ना, नंतर श्वास घ्यायला सुद्धा फुरसत मिळणार नाही. हा आत्ताच काय ते रिलॅक्स करून घ्यायचं, नंतर काय झुंपायचंच आहे. करेक्ट. ओके ओके, चल देन, बाय, एन्जॉय. फाइल आदित्य, मी काय मेघना,
आदित्य कसलं? अगं बाई काय झालं हिला? ए मेघना, मेघना प्लीज पाणी आण, ए, बाळा, चक्कर आली तिला. पाणी आण जा पटकन. ए मेघना बघा ना काय झालं हिला. मेघना ए बाळा पाणी मार तोंडावर. हा मेघन घे. आली का भांडणार बाळा? हा बरं वाटतंय? हा उठ उठ, सावकाश सावकाश, काही नाही झालं. ये उठ, हळू हळू बस. काय होतंय? मला काय झालं सांग बघू. मला काय कळलंच नाही हो माही. अचानक चक्कर आली. काय रे आदित्य, काय झालं? काहीच कळलं नाही हो नाना. बघता बघता अचानक चक्कर आली. मी काय म्हणते माई, आपण डॉक्टरांना बोलवूया का? हो बाई, डॉक्टरांना फोन. अहो त्यापेक्षा तुम्हीच बोला ना डॉक्टर वाघयांशी. त्यांना मग ताबडतोब या. हा हो मी करतो फोन. आता बरं वाटेल. डॉक्टर तू आधी कॉफी टाक तिच्यासाठी. हा मी आलेच. हा बाळा कॉफी घे म्हणजे बरं वाटेल. हा घाबरू नकोस आणि बाळा. हा काही झालेलं नाही. होतं ग असं कधी कधी. बिस्किट खाशील का थोडं? हा मी आणते. घाबरू नको. तू बस रे हिच्याजवळ. आले मी. हा मेघना काय झालं अचानक? मी तर घाबरलोच. अरे मलाही कळलं नाही काय. अचानक गरगरायला लागलं. आदित्य हा टी शर्ट बदल ना प्लीज. का? मी सांगते म्हणून प्लीज. सतीश काय रे, माई सांगतेय ते खरं आहे का? काय? तू त्या मेघनाच्या घरी जातोय? हो, कशाला? बाबाजींचा सोक्षमोक्ष लावायला. अरे तेच म्हणतेय मी, पण कशाला? काय गरज आहे? तो माणूस किती विचित्र आहे हे माहितीये ना आपल्याला. अरे तुझे फोटो काय मागतो, तुझ्यावर पाळत काय ठेवतो, तुला ब्लँक कॉल देतो, हे काय? आणि सरळ तू त्यांच्या घरी जायचंच म्हणतोय. आणि तुला माहितीये ना ते बाबाजी प्रकरण किती भयंकर आहे. ते त्यांच्या हातात बघितलंस ना किती अंगठ्या आहेत त्या. सो व्हॉट? या सगळ्या गोष्टींना घाबरून आपण घरात बसायचं? निदान मला तरी जमणार नाही. जी माणसं अडून अडून वार करतात ती एक नंबरची भेदरट आणि घाबरट असतात. माणसाने समोरासमोर यावं आणि काय तो तुकडा पाडावा. म्हणून त्यांच्या घरी जाणार आहे. कळलं? बाबा बाबा डॉक्टर काका आलेत खाली. डॉक्टर काका आले? खाली कोणाला बरं नाहीये का? नाही, आपल्या घरी तर सगळ्यांच्याच तब्येती ठणठणीत आहेत. हा त्या मेघनाचीच तब्येतीला काहीतरी झालं असेल. जा बघून ये काय झालं ते. जा. कशाला? मी नाही जाणार हा उगाच. तिचे वडील बघितलंस ना तुझ्याशी कसं वागतायत ते. हे बघा मयो, माझा मोबाईल बघ ग कुठे आहे. बघ, आण पटकन. अरे तू मेघनावर का रागावतीयस तू? हा कदाचित तिचंही नसेल पटत तिच्या वडिलांची. तू का वड्याचं तेल वांग्यावर काढतेस? नाही 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 नाही, आता ना सगळे वडे तेलात सकट गिळून गप्पच बसणार आहे. तुला काय वाटेल ते करायचे ते कर. अर्चू अगं, कन्क्लुजन काय? शेवटी मी मूर्खच आहे, बरोबर? अर्चू अगं, कुठून कुठे गेलीस तू? हे बघ अर्चू, ज्या कारणावरून आपल्यामध्ये वादविवाद होत आहेत ते कारण मिटवायला हवं ना. मग ते कारण मिटवण्यासाठीच मी कुडाळकरांच्या घरी जाणार आहे. कळलं? काही झालेलं नाहीये. सगळं एकदम नॉर्मल आहे, फर्स्ट क्लास. पण मग चक्कर आली होती कशामुळे? ती दोन गोष्टींमुळे येऊ शकते. एक तर टेन्शन आणि दुसरं अशक्तपणा. पण त्यात टेन्शन तर अगदी बाद करायला लागेल काय ना. अहो कारण तुमच्या घरात टेन्शन या शब्दाला थारा म्हणून नाहीये. अहो इतकी वर्ष बघतोय आणि नेहमी तसं म्हणतो सुद्धा. हो तुम्ही नेहमी म्हणता तुमच्या घरी आल्यावर माझं बीपी नॉर्मल होतं म्हणून.
मग तेव्हा टेन्शन नाही. काय ग मुली, तुला कसलं टेन्शन नाहीये ना? नाही. डाएट करतेस? नाही म्हणजे डायटिंगच्या नावाखाली आजकालची मुलं उपाशी राहतात आणि मग असा अशक्तपणा येतो. हा, तेव्हा काहीही झालेलं नाहीये तुला. भरपूर खायचं प्यायचं हिंडायचं. हा, ते काय ती वय तुमची. बरं नाना, सगळे काही नॉर्मल आहे. आता निघतो मी. हा, कसलंही टेन्शन घ्यायचं कारण नाही, काहीही प्रॉब्लेम नाहीये. या, मी येतो सोडायला. नको काळजी करूस. काळजीचं खरंच काय कारण नाही ना. म्हणजे मला सांगायला काय हरकत नाही. नाही म्हणजे फिजिकल कंडिशन उत्तम आहे तुमच्या सुनेची. फक्त काय थोडासा स्ट्रेस असावा. नाही म्हणजे इतकी वर्ष आपण एकमेकांना ओळखतो म्हणून विचारतो. मुलीच्या मनावर कुठलाही ताण नाहीये ना? नाही, असं का वाटतंय तुम्हाला? नाही तर अशा प्रकारची भोवळ येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एखादा ताण, भीती किंवा एखादी अनपेक्षित घटना ह्यामुळे असं घडू शकतं. किंवा अशा नाजूक मुलीवर एखादं झुरळ पडलं तरी असा ताण येऊ शकतो. पण बरं का नाना, खरं सांगू, तुमच्या घरातलं वातावरण ह्याच्यासारखं उत्तम औषध नाही ह्याच्यावर. थँक्यू डॉक्टर. ओके. डॉक्टर? डॉक्टर कोणासाठी? खरंच मेघनाची काही न्यूज आहे का? राणे काकू, ओ राणे काकू. काय हो, काय म्हणाले डॉक्टर? काय नाही, तेच टेन्शन स्ट्रेस. चला, म्हणजे आपल्या मनात जी शंका होती त्याच्यावर तर डॉक्टरांनी शिक्कामोर्तब केलं. कसलं टेन्शन आलं एवढं पोरीला? माझं ना डोकं काही कामच करेन असं झालं आता. आणि त्यात आता बाबाजींची भर पडली. सतीश आणि त्यांचं जे काही प्रकरण चाललंय ना, त्याने घाबरली हो पोरती. आणि हे जे काय आहे ना ते असं चिमटीत पकडता येत नाही ग त्यावर इलाज करायला. सगळे प्रयत्न करतोय पण पोरगी पाहता पाहता कोमेजते ग बिचारी. आणि किती नाजुके बघितलं ना, दटावताही येत नाही हो तिला. आपली अर्जुनी विजया कशा खमक्यात एकदम घडाघडा बोलून मोकळ्या होतात, घडाघडा रडून टाकतात. झालं आभाळ स्वच्छ. मेघनाचं आभाळ कायम भरलेलं. मला काय वाटतं, आपण असं करूया, आपण आता दाखवायचंच नाही की हा जो काय त्यांच्यामध्ये ताणतणाव आहे तो आपल्याला कळतोय, कळलाय. कसं आहे, परिस्थितीचा उगीच बाऊ केला ना की प्रॉब्लेम्स उगीच आउट ऑफ प्रपोर्शन वाटायला लागतात. लेट्स टेक इट इझी. ओके, चालेल. तुम्ही म्हणता ना तसंच करूया आपण. पण मी काय म्हणते, मेघनाच्या आईला कळवूया का आपण हे सगळं? नाही म्हणजे अशी चक्कर वगैरे आली म्हणून म्हणते हो. नाही, त्यांना कळवायला हवं. नाही, ते येऊन गेल्या 2 दिवस तिला त्यांच्या घरी घेऊन गेल्या तर बरं वाटेल तिला तेवढंच. हो, पण त्यांचं त्यांना ठरवू दे. बर, आपण फक्त कळवण्याचं काम करूया. हा, हा माधवीताई. हो ग बाई, माई तुम्ही? हा, बोला बोला. नाही म्हणजे काळजी करण्यासारखं नाहीये, पण म्हणजे एकदम घाबरून जाऊ नका. जरा मेघनाला ना चक्कर आली होती आत्ता. काय? नाही, इतकं काळजी करण्यासारखं नाही. डॉक्टर येऊन गेले हो आत्ता. हो, पण चक्कर म्हणजे? नाही नाही, तसं काही नाहीये. मेघना कशी आहे? नाही, आता बरी आहे, भानावरही आली आहे हो. डॉक्टर काय म्हणाले? अशक्तपणामुळे चक्कर आली होती तिला. मी लगेच येते. हो हो,
लगेच म्हणजे अगदी हातातली कामं टाकून येऊ नका, आम्ही आहोत सगळे तिच्याजवळ. पण म्हटलं तुम्हाला एकदा कळवावं, तुम्ही येऊन गेलात ना की बरं वाटेल तिला. हो मी येईनच माई. अहो तिला बघितल्याशिवाय चैनच नाही पडणार मला. हो या सावकाश, नका काळजी करू. ठेवू फोन? हो ठेवा ठेवा. बर येतात.